आपला चॅप्टर जो सुरू आहे फ्रिक्शन, चॅप्टर नंबर 1, सेकंड इयर. तर बघा, ह्या फ्रिक्शनबद्दल आपण ज्या काही गोष्टी बेसिक बघितलेल्या आहेत सिलेबसनुसार, तर त्याच्यावर कशा पद्धतीनं प्रॉब्लेम्स एक्झामला येतात किंवा कशा पद्धतीनं त्याच्यावर उदाहरणे पडतात एक्झामला, तर त्याच्याबद्दल आपण या सेशनमध्ये बघणार आहे. पण या सेशनमध्ये जे काही जे एक्झाम्पल्स आपण जे बघणार आहे ते कोणत्या पुस्तकातून आपण बघणार आहे किंवा कशा पद्धतीनं त्याच्यावर क्वेश्चन विचारले जाते त्याच्याबद्दल आपण बघूया. तर ध्रुव पब्लिकेशन्सचं वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्स सेकंड इयरचे जे पुस्तक आहे, या सेकंड इयरच्या पुस्तकामध्ये जवळपास 800 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे 800 प्रश्नांचा संच याच्यामध्ये आहे. मराठीमध्ये असल्यामुळं तुम्हाला तो प्रश्न समजायला सोपा जातो आणि या क्वेश्चन्सच्या बाहेरचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जात नाहीत. याचा अर्थ असा की तुम्हाला अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातील, याच फॉर्म्युलावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आणि फक्त आकड्यांच्या मध्ये बदल असेल. जे काय आकडे असतात गणितामध्ये त्याच्यामध्ये फक्त बदल असेल, त्याच्या व्यतिरिक्त कशामध्येच बदल नसणार आहे. तर त्या पुस्तकामधलेच क्वेश्चन आपण सॉल्व करत असतो. तर ते पुस्तक तुम्ही परचेस करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, 9112051253 या नंबरला कॉल करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला हा नंबर दिसेल, या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता आणि हे पुस्तक मागवू शकता. तर बघा, क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात. अ फोर्स ऑफ 800 gram weight is needed to pull a block weighing 3200 gram. What is the coefficient of friction? म्हणजे 3200 ग्रॅमचा एक ब्लॉक आहे, तो ओढण्यासाठी 800 ग्रॅम इतक्या फोर्सची आवश्यकता असते. तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढा. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कशाने दाखवतात, तर ते म्यूने दाखवतात. तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. काय काय दिले बघा. डब्ल्यू किती दिलेला आहे, 3200 ग्रॅम. फोर्स किती लागतो, 800 ग्रॅम. म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढा. तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनचं सूत्र काय, म्यू बरोबर एफ भागिले डब्ल्यू. म्यू बरोबर एफ किती आहे, 800. डब्ल्यू किती आहे, 3200. हे सॉल्व करा. किती राहणार आहे, 8 भागिले 32. 8 चौक 32. 1 भागिले 4. 1 भागिले 4 म्हणजे किती, 0.25. ऑप्शनमध्ये तुम्हाला 0.25 दिसेल आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन याचा किती असणार आहे, 0.25 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचेच क्वेश्चन्स विचारले जातात. मराठीमध्ये प्रॅक्टिससाठी आपण आपल्या पुस्तकामध्ये ध्रुव पब्लिकेशन्सच्या अनेक उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा सॉल्व करत असतो. पुढचा क्वेश्चन बघा. अ फोर्स ऑफ 40 kg इज रिक्वायर्ड टू मूव अ मास ऑफ 80 kg ऑन अ फ्लॅट सरफेस हॉरिझॉन्टली ॲट अ कॉन्स्टंट वेलोसिटी. कॅल्क्युलेट इट्स कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे 40 किलोचा फोर्स आवश्यक आहे 80 किलोची वस्तू नेण्यासाठी. तर त्या ठिकाणी आवश्यक असलेलं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. त्यानंतर तुम्ही हा रिकंटिन्यू करा आणि तुम्ही त्याचं ॲन्सर कशा पद्धतीने काढलं हे चेकआउट करा. डब्ल्यू किती आहे, 80 kg. फोर्स किती आवश्यक आहे, 40 kg. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढा. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनचं सूत्र काय, एफ भागिले डब्ल्यू. एफ किती आहे, 40. डब्ल्यू किती आहे, 80. 1 भागिले 2. 40 एके 40, 40 दुणे 80. 1 भागिले 2 म्हणजे किती, 0.5. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असेल या ठिकाणी, 0.5. हे याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन. अ सॉलिड वेट 20 kg इज प्लेस्ड ऑन अ सॉलिड सरफेस. हाऊ मच फोर्स इज रिक्वायर्ड. किती फोर्सची आवश्यकता असेल टू कम इन मोशन वेन कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.24. 0.24 इतका कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असेल तर त्या ठिकाणी आवश्यक असणारा फोर्स काढायचा आहे. एफ काढायचा आहे. डब्ल्यू किती आहे, 20 kg.
कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू किती आहे 0.24. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनचं सूत्र आहे म्यू बरोबर एफ भागिले डब्ल्यू. किती येणार आहे आता काढायचं काय एफ एका बाजूला ठेवलं डब्ल्यू इकडे जाणार आहे म्हणजेच काय एफ बरोबर म्यू गुणुले डब्ल्यू. म्यूची किंमत किती आहे 0.24 गुणुले डब्ल्यूची किंमत किती आहे 20. 24 दुनी 48 म्हणजे 4.8 kg म्हणजे 4.8 किलोच्या फोर्सची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता आहे. आपलं उत्तर किती येणार आहे किती फोर्स पाहिजे तर 4.8 kg फोर्स. ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त kg सुद्धा दिसेल किंवा kg फोर्ससुद्धा दिसेल. हे आपलं या क्वेश्चनचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न अशा पद्धतीने सुद्धा व्हिज्युअल ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वजन एम ओके इट्स कॉल वेट डब्ल्यू ओके एम इज इक्वल टू 1000 kg आहे. म्यू दिलेला आहे 0.4. फोर्स काढायचा आहे आपल्याला न्यूटनमध्ये. तर बघा कशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला ह्याचे पॉईंट्स काढून देतो. हे सॉल्व तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. तर बघा मास दिलेला आहे वेट काढायचा आहे डब्ल्यू बरोबर 9.81 गुणुले वस्तुमान किती येणार आहे. इट्स ऑल्सो कॉल्ड इट ॲज फोर्स ओके 9.81 मास किती आहे 1000 किती येणार आहे 9810 kg. डब्ल्यू किती येणार आहे 9810. म्यू किती आहे 0.4. एफ काढायचा आहे. एफ कशा पद्धतीने काढणार हे तुम्ही सॉल्व करा. म्यू बरोबर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन एफ भागिले डब्ल्यू. एफ काढायचा एफ बरोबर किती येणार आहे म्यू गुणुले डब्ल्यू. म्यू किती आहे 0.4. डब्ल्यू किती आहे 9810 किती येणार आहे बघा 4 0 0 4 1 1 4 8 चौक 32 9 चौक 36 आणि 3 39 एक घर सोडून म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे. फोर्स हाऊ मेनी फोर्स इज रिक्वायर्ड 3924 kg फोर्स म्हणजे 3924 इतका फोर्स आपल्याला आवश्यक आहे. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. अशा पद्धतीने प्रॅक्टिससाठी अनेक क्वेश्चन्स आपण आपल्या ध्रुव पब्लिकेशन्सच्या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तशाच पद्धतीनं पार्ट 1 मध्ये सुद्धा म्हणजे प्रथम वर्षाचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये सुद्धा जवळपास 700+ क्वेश्चन्स आहेत. याच्या बाहेरचं कुठलाच क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जात नाही किंवा या फॉर्मॅटच्या बाहेर कुठलाच क्वेश्चन विचारला जात नाही. ओके प्रॅक्टिससाठी अनेक क्वेश्चन्स याच्यामध्ये दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह नवीन सिलेबसनुसार. ओके 19-20 मध्ये जो सिलेबस बदलला त्यानुसार याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये महत्त्वाची सूत्रंसुद्धा दिलेली आहेत. म्हणजे चॅप्टरच्या सुरुवातीला महत्त्वाची सूत्र आहेत आणि त्याच्यानंतर याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करता आले तर डेफिनेटली यू कॅन गेट मॅक्झिमम मार्क्स. आणि हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर ध्रुव पब्लिकेशन्सला कॉन्टॅक्ट करा. 9112051253 9112051253 या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुम्ही हे पुस्तक काय करू शकता मागवू शकता.